आत्या, हां. मागे तुम्ही तो चकुल्यांचा किस्सा मला सांगितला होतात. हं. आठवतंय का तुम्हाला? आठवतंय ना. सांगा ना मग एकदा तुम्ही? अगं काय झालं, पहिल्या काळात भेटतच नव्हतं गं असं काय खायला गोड. मग घरात काय गव्हाचं पीठ होतं. मग मी आणि आमच्या वहिनीनं अशा चकुल्या केल्या. आई घरात नसताना. आई बाहेर गेलेली. मग आम्ही चकुल्या केल्या आणि चकुल्या अशा बनवल्या, शिजवल्या आणि खायच्या वेळेस नेमका आईचा आवाज आला. आई बाहेर गेलेली. आईचा आवाज आल्यानंतर आम्ही घाबरलो. मग आई बोलवत होती कंदील घेऊन, का तर दिसत नव्हतं तिला घरी यायला. हं. म्हणून कंदील घेऊन बोलवत होते. आता मग आम्ही पहिल्या ती चकुल्या खाल्ल्या पण तोंडाला सगळं फाड येईस्तोवर खाल्लं, का तर आईला मग दाखवायच्या नव्हत्या आम्ही चकुल्या केलेल्या, खाल्लेल्या. हां. म्हणून मग आम्ही आई यायच्या आधी ती भराभर चकुल्या खाऊन घेतल्या आणि नंतर मी कंदील घेऊन गेले. तोपर्यंत वहिनीनं आमच्या भांडी घासून ठेवली, तरी त्यात चिकटलेलं ते टोपाला तसंच राहिलं. हां. मग आल्यावर आमच्या आईनं ते बघितलं. मग म्हणली, "काय केलं होतं का आज तुम्ही?" तर आम्ही म्हणलं, "काय नाही, भाकरी आणि कालवण केली." तर आई मला ओरडली, म्हणजे "हे टोपाला काय लागलंय असलं?" हं. मग आम्ही दोघी पण बोललो, "नाही काय लागलं." नाही म्हणली, "काहीतरी तुम्ही बनवून खाल्ले." हां. मग आता काय आम्हाला खरं बोलायला लागलं आणि काय तेव्हा सांगितलं मग आम्ही चकुल्या बनवल्या. मग आई ओरडली. होय ना? हां.